महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी। नमस्कार, मी अप्पासाहेब माळे। आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल। पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीने उमेदवार निश्चित केले आहे। महापालिकेचे 81 सदस्य संख्येपैकी महायुतीकडे 46 सदस्य संख्या असल्यामुळे ते पूर्ण बहुमतात आहेत। भाजपचे 26, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 4 सदस्य असे एकूण 45 सदस्य आहेत। जनस्वराज्य शक्ती पक्षाचा 1 नगरसेवक आहे। जनस्वराज्यने महायुतीला पाठिंबा दिला आहे, यामुळे महायुतीचे महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे। दुसरीकडे काँग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। काँग्रेसचे 34 व शिवसेना ठाकरे पक्षाचे 1 नगरसेवक आहे। दोन्ही मिळून महाविकास आघाडीची सदस्य संख्या 35 इतकी बनली आहे। महाविकास आघाडीने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आता सभागृहात पाहाव्यास मिळणार आहे। महायुतीमधील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्यांदा भाजपचा महापौर होणार आहे। महापौर पदासाठी नगरसेविका रूपा राणी निकम या उमेदवार असतील। त्यांच्या रूपाने महापालिकेत भाजपचा पहिला महापौर होईल, असे भाजपचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली। त्यानंतर मंत्री पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमोल महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिक्कोडे, गटनेते मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली। भाजपकडे महापौर पदासाठी रूपा राणी निकम, विजय खाडे, विशाल शिराळे, प्रमोद देसाई, वैभव कुंभार, विजय देसाई अशी नावे चर्चेत होती। इच्छुकांची नावे प्रदेश भाजपाला कळवली होती। अंतिमत निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। निकम या दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत। शिवसेनेकडे उपमहापौर पद आहे। उपमहापौर पद कोणाला, यावरून शेवटपर्यंत शिवसेनेत चर्चा रंगली। जनस्वराज्य शक्ती पक्षाने महापालिकेत शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेत पाठिंबा जाहीर केला। त्या बदल्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाला 1 पद देण्याचे ठरले। जनस्वराज्यकडून अक्षय विक्रम जरग हे एकमेव नगरसेवक आहेत, यामुळे त्यांचं नाव जवळपास निश्चित मानले जात होते। दुसरीकडे शिवसेनेतून या पदासाठी प्रयत्न सुरू होते। शिवसेनेला पद मिळावे असा आग्रह काही पदाधिकाऱ्यांचा होता। शिवसेनेचे नगरसेवक सत्यजित जाधव यांचे नाव उपमहापौर पदासाठी चर्चेत होते। शिवालय येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। अखेरीस जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ठरले। दुपारी 4:30 नंतर शिवसेनेचे पदाधिकारी महापालिकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। माजी उपमहापौर विक्रम जरग व त्यांचे समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना महापालिकेत गर्दी केली होती। यावेळी जनस्वराज्यचे सुमित कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास उपस्थित होते। महापालिका निवडणुकीत 35 नगरसेवक निवडून आणत काँग्रेसने अर्थात महाविकास आघाडीने ताकद सिद्ध केली आहे। अजिंक्यतारा कार्यालय येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी बैठक झाली। आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। या बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक सुनील शेंडे यांचे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले। शेंडे हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। महापालिका निवडणुकीच्या कालावधीत आरोप प्रत्यारोप सभा याद्वारे उभे ठाकलेले महायुती आणि महाविकास आघाडी आता पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सभागृहात लढणार आहेत। संख्याबळ महायुतीकडे असले तरी महाविकास आघाडीचा आवाजही कमी नाही, हेच दाखवून देण्याचा उद्देश या घडामोडीतून दिसत आहे। आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।